नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आज आपण इयत्ता 10वीचं जुनं पुस्तक ज्यामधला दुसरा चॅप्टर उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशामध्ये आपण हिमालय आणि संबंधित पर्वत, त्याची प्राकृतिक रचना, हवामान, मृदा हे सर्व पाहणार आहोत. तर उत्तर आणि ईशान्य दिशेला पसरलेल्या धनुष्याकृती पर्वतीय प्रदेशात हिमालय आणि पतकाई या प्रमुख रांगांचा समावेश होतो. भारतीय उपखंडाच्या उत्तर भागात ही पर्वतरांग आहे. भारतीय उपखंड आणि तिबेटचे पठार हिमालयामुळे विभागले गेले आहेत. हे तर आपल्याला माहीतच आहे, कारण हिमालयाची प्रमुख पर्वतश्रेणी ही पश्चिमेस सिंधू नदी ते पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत विखुरलेली आहे. पश्चिमेकडे काश्मीरमधील हिमालयाची रुंदी सुमारे 400 मीटर आहे, तर अतिपूर्वेकडे विस्तारलेल्या आसाममधील हिमालयाची रुंदी ही 150 किमी आहे. भारतीय भूभागाचा विचार करता हिमालय हा केवळ अतिउच्च पर्वत नाही, तर या भूभागातील हवामानापासून ते लोकजीवनापर्यंत प्रत्येक पैलूवर याचा प्रभाव पडतो. अतिथंड कोरडे वारे हिमालयामुळे अडतात, त्यामुळे भारताचा बचाव होतो आणि उत्तरेकडे जाणारे बाष्पयुक्त मोसमी वारे हिमालयामुळे अडवले जातात, त्यामुळे या उपखंडात पुरेसा पाऊस पडतो. अनेक मोठ्या नद्यांचे हिमालय हे उगमस्थान आहे. हिमालयासंबंधित पर्वताची निर्मिती पाहूया. तर उत्तरेकडे हिमालय पर्वत रांगा आणि पूर्वेकडे नागा लुशाई टेकड्या हे पर्वत निर्मिती प्रक्रियेतील प्रदेश आहेत. जगातील सर्वात आकर्षक पर्वतीय सौंदर्य या प्रदेशात आहे. यातील बराचसा पर्वतीय प्रदेश समुद्राखाली आहे. पर्वत निर्मितीच्या वेळी झालेल्या ऊर्ध्वगामी हालचालीमुळे गाळ व तळाचे खडक अत्युच्च उंचीवर आले. आज उठोचा दिसणारा हा भाग अपक्षय आणि अपक्षरण या प्रक्रियेमुळे निर्माण झालेला आहे. आता हिमालयाची प्राकृतिक रचना पाहायची झाली तर उत्तर भारतीय पर्वतामुळे हिमालय आणि त्याच्या संबंधित रांगा यांचा समावेश होतो. आता हिमालय पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे, हे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण हिमालय पर्वतरांग श्रेणीमध्ये 4 समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो, जसं की शिवालिक, लघु हिमालय किंवा हिमाचल रांग, बृहद हिमालय किंवा हिमाद्री आणि हिमालयापलीकडील पर्वतरांग अशा 4 रांगांचा समावेश होतो. त्याचा आता आपण सविस्तर अभ्यास करूया. आता शिवालिक रांग ही हिमालय प्रणालीच्या अतिदक्षिणेकडील म्हणजे खालच्या भागातील दक्षिणेकडील भागातील शिवालिक टेकड्या आपण असं म्हणतो त्या रांगेला. शिवालिक रांगेची समुद्रसपाटीपासूनची सर्वसाधारण उंची ही 900 ते 1100 मीटर इतकी आहे. शिवालिक आणि लघु हिमालयाच्या मध्ये अनेक दऱ्या आहेत. या दऱ्या कमी अधिक प्रमाणात 2 रांगांना समांतर आहेत. या दऱ्यांना डून असं म्हणतात. उदाहरणार्थ डेहराडून, कोटलीडून, पाटलीडून. पश्चिम भागामध्ये शिवालिक रांगा अधिक स्पष्टपणे दिसतात, त्या मानाने पूर्व हिमालयात त्या दिसत नाहीत. या रांगा लघु हिमालयात विलीन झाल्या आहेत. शिवालिकच्या पायथ्यालगतच्या सतत तयार होणारे जलोढ पंख म्हणजे मैदानी प्रदेश आणि प्रवेश करताना एकाएकी साठलेले गाळाचे थोडे विस्कळीत ढीग असं आढळतात. यानंतर लघु हिमालय किंवा हिमाचल रांगा ही पर्वतरांग शिवालिक रांगेच्या उत्तरेकडे आहे, म्हणजे वरच्या दिशेने. या रांगेची समुद्रसपाटीपासूनची उंची 4500 मीटरपर्यंत आहे. ही रांग उंच सखल आहे. या पर्वतरांगेमध्ये काश्मीरमधील पीर पंजाल आणि हिमाचल प्रदेशातील धौलाधार या रांगांचा समावेश होतो. धौलाधार ही रांग पूर्वेकडे पसरलेली आहे, परंतु ती तुटक आहे. लघु हिमालय रांगांची उंची मध्यम असून सपाट भागातून
या प्रदेशात सहजपणे जाणे शक्य असल्यामुळे या रांगा पर्यटकाच्या खास आकर्षक ठरल्या आहेत. काश्मीर खोरे, कुलू मनाली आणि कांगरो खोरे ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. पूर्वेकडील लघु हिमालय अनेक नद्यांनी उभा आडवा छेद आहे, त्यामुळे पश्चिम आणि मध्य भागाशी तुलना करता ते अधिक तुटक आहे. यानंतर बृहद हिमालय किंवा त्यालाच आपण हिमाद्री असं म्हणतो, ही सर्वात सलग अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची रांग आहे. या रांगेत हिमच्छादित शिखरे आहेत, सुमारे 600 मीटर उंचीचे, तर काही शिखरे 8000 मीटर पेक्षा जास्त उंचीचे आहेत. विविध आकाराच्या अनेक हिमनद्यांचे हे उगमस्थान आहे. सर्वात लांब पर्वतरांग म्हणून हिचे वर्णन केले असले तरीही ती खंडित झाली आहे, कारण या पर्वतरांगेच्या उत्तरेकडून उगम पावणाऱ्या अनेक नद्या प्रमुख रांगाची झीज करून खोल गळई तयार करून पुढे दक्षिणेकडे वाहतात. तरी देखील इतर दोन हिमालय रांगांच्या तुलनेत हिमाद्री पर्वतरांग विस्तीर्ण व उच्च आहे. ही हिमालयीन रांग पश्चिमेकडील भागात वायव्येकडून आग्नेयेकडे पसरलेली आहे. यानंतर हिमालया पलीकडील पर्वतरांगा. हिमालय प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या परंतु प्रमुख हिमालयाच्या पर्वतरांगा व तिबेट पठारामध्ये असणाऱ्या रांगा हिमालयापलीकडे पर्वतरांगा असे म्हणतात. या रांगा सुमारे 40 मीटर रुंद आणि सुमारे 965 किमी लांब आहेत. यामध्ये प्रामुख्याने काराकोरम, लडाख आणि कैलास रांगांचा समावेश होतो. आता काराकोरम रांग पाहण्या अगोदर हा एक मॅप दिलेला आहे या पुस्तकामध्ये, ज्यामध्ये काराकोरम रांग ही सर्वात उत्तरेकडील रांग दाखवलेली आहे. त्याखाली लडाख रांग दाखवलेली आहे, त्याखाली झास्कर रांग दाखवलेली आहे आणि त्यानंतर पीर पंजाल, धौलाधर आणि कुमाऊ हिमालय दाखवलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये नद्यासुद्धा काही दाखवलेल्या आहेत. या जर लक्षपूर्वक दररोजच्या दररोज पाहिलं तर आपला अभ्यास आणखीन परिपूर्ण होतो. चला तर मग काराकोरम रांगेकडे. काराकोरम रांग ही जम्मू काश्मीरच्या उत्तर भागात आहे. हिमालय प्रणालीतील ही एक प्रमुख रांग आहे. 8000 मीटर उंचीवरील सर्वात जास्त पर्वत शिखरे चे हे माहेरघर आहे. K2 ज्याची उंची 8611 मीटर हे जगातील दुसरे व भारतातील सर्वोच्च शिखर आहे. ही रांग 500 किमी पर्वतपर्यंत पसरली आहे आणि जगामध्ये ध्रुवीय प्रदेशाबाहेरील सर्वाधिक हिमच्छादित असलेली ही पर्वतरांग आहे. त्यानंतर लडाख ही काराकोरमच्या दक्षिणेला पसरलेली आहे. लडाख रांग म्हणजे समुद्रसपाटीपासून अतिउच्च असलेल्या व जवळजवळ पठारासारखा प्रदेश आहे. काराकोरम रांग आणि हिमालयाच्या प्रमुख रांगांमध्ये ही पर्वतरांग येते. पर्जन्यछायेच्या प्रदेशात ही रांग येते. संपूर्ण लडाख प्रदेश म्हणजे शीत वाळवंट असे या प्रदेशाचे वर्णन केले जाते. आता आपल्याला परीक्षेत जर असा प्रश्न विचारला की भारतातील शीत वाळवंट कोठे आहे, तर ती आहे लडाख रांग. हे मात्र लक्षात ठेवायचं. यानंतर कैलास पर्वत रांग पूर्णपणे भारतीय क्षेत्राच्या बाहेर म्हणजेच तिबेट पर्यंत येते. कैलास शिखर आणि मानसरोवर ही यात्रेकरूची मुख्य आकर्षण स्थळे आहेत. हिमालयाचे पूर्व-पश्चिम 3 विभाग केले जाऊ शकतात, जसं की पश्चिम हिमालय म्हणजे सिंधू नदीपासून ते नेपाळ सीमेलगत असणाऱ्या काली नदीपर्यंत पसरला आहे, त्याला आपण पश्चिम हिमालय म्हणतो. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये पश्चिम हिमालयच येतो आणि प्राकृतिकदृष्ट्या याचे 3 भाग पडतात: काश्मीर हिमालय, हिमाचल हिमालय आणि कुमाऊ हिमालय. आता मध्य हिमालय कशाला म्हणायचं? आता आपण पश्चिम हिमालय पाहिलं, मग मध्य हिमालय कशाला म्हणायचं? तर काली नदी ते तिस्ता नदीपर्यंत मध्य हिमालय पसरलेला आहे. पूर्वेकडील सिक्कीम हिमालय आणि दार्जिलिंग हिमालय हे मध्य हिमालयाचे भाग आहेत. मैदानी प्रदेशात मध्यवर्ती जलसंपत्तीवर
मध्य हिमालयाचा बराचसा अशी प्रभाव पडतो. मग आता पूर्व हिमालय कुठून कुठपर्यंत आहे, तर तीस्ता नदी आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान आपण पूर्व हिमालय आहे असं सांगू शकतो. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश राज्य हे पूर्व हिमालयाने व्यापलेले आहे. पूर्वेकडील हिमालयाला अरुणाचल हिमालय असे देखील म्हणतात. आणि हिमालयामध्ये अनेक पर्वतखिंडी आहेत. सिक्कीममधील जेपला आणि अरुणाचलमधील बमला या पर्वतखिंडीतून तिबेटची राजधानी लासामध्ये जाण्याचे महत्त्वाचे मार्ग गेले आहेत. जोरदार पावसामुळे या पर्वतरांगेची फार मोठी प्रमाणावर झीज झालेली आहे. आता हिमालयाचे संबंधित पर्वत. म्यानमार सीमेरेषेलगत उत्तर दक्षिण दिशेने पसरलेल्या अतिपूर्वेकडील भागात असलेल्या या टेकड्यांना पूर्वांचल असे म्हणतात. या टेकड्या बहुतांशी गाळाच्या खडकांनी बनल्या आहेत. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या राज्यांमध्ये या टेकड्या पसरल्या आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया भूपट्टाच्या पूर्वेकडे सरकण्याच्या परिणामामुळे या भागामध्ये अनेक टेकड्यांची साखळी निर्माण झालेली आहे. यामुळे या भागात पर्वतरांगा आणि दऱ्या अशी प्राकृतिक वैशिष्ट्ये निर्माण झाली आहेत. या टेकड्यांची उंची पूर्वेकडे वाढत जाते तर उत्तरेकडून दक्षिणेकडे या टेकड्यांना विविध नावे आहेत. सर्वात उत्तरेकडे पतकाई टेकड्या आणि मिझोराममधील लुशाई टेकड्या दक्षिणेकडे आहेत. यांच्यामध्ये नागा व मणिपूर टेकड्या आहेत. नागा टेकड्यांमध्ये सारामती हे 3826 मीटरचं सर्वोच्च शिखर आहे. म्यानमार साखळीचा विस्तार दक्षिणेकडे इंडोनेशियाच्या द्वीपसमूहापुढे गेला आहे. मेघालयाचे पठार हे द्वीपकल्पीय पठाराचा विस्तारित भाग असला तरी ते गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशामुळे वेगळा झालेला आहे. हा एक मॅप दिलेला आहे पूर्व हिमालयाची प्राकृतिक रचना सांगण्याचा, ज्यामध्ये मी तुम्हाला बमला आणि जेपला या दोन खिंडी लासा या तिबेटच्या राजधानीला जोडतात हे मी दाखवलेलं आहे. त्याचबरोबर मेघालयचं पठार दाखवलं आहे, जे की दख्खनच्या पठाराचा भाग आहे, पण गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशामुळे हा वेगळा झालेला एक भाग आहे. त्यानंतर येथे साबरमती शिखरसुद्धा दाखवलेलं आहे. पतकाई टेकड्या, नागा टेकड्या आणि पूर्वांचल रांगा अशा लोकेटेड केलेल्या आहेत रांगा आणि नद्यासुद्धा. त्यामुळं हा मॅप खूप गरजेचा आहे. याचा अभ्यास करा.